कालच्या व्हिडिओनंतर मला अनेकांनी सांगितलं की मॅडम समोरच्याने दिलेला त्रास विसरणं आणि त्याला माफ करणं अगदी अशक्य. तुमचं अगदी बरोबर आहे. ज्या वेदनेतून तुम्ही गेलात त्यानंतर त्या माणसाला माफ करणं खरोखरच कठीण आहे. पण मला सांगा, माफ न करून तुम्ही त्या माणसाला शिक्षा देताय की स्वतःलाच रोज ते आगीत जाळताय? आपल्याला वाटतं की माफ करणं म्हणजे समोरच्याची चूक विसरणं. अजिबात नाही. माफ करणं म्हणजे तुम्ही माझ्यासोबत जे केलंय ते चुकीचंच होतं, पण आता माझ्या आयुष्याचा आणि माझ्या मनाचा ताबा मी तुमच्या हातात देणार नाही. जोपर्यंत तुम्ही तो राग मनात धरून ठेवता तोपर्यंत तुमचं स्वादिष्टान चक्र ब्लॉक राहतं आणि तो माणूस नसतानाही त्याचा त्रास तुमच्या शरीरात जिवंत राहतो. त्यामुळे आज समोरच्याला माफ करायचा प्रयत्न करू नका. आज फक्त स्वतःला त्या त्रासातून मोकळे करण्याची परवानगी द्या. स्वादिष्टान चक्रावरती म्हणजे आपल्या नाभीच्या खाली हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, मी त्या व्यक्तीला तिच्या कर्मासह सोडून देत आहे. मी माझ्या मनाला या कैदेतून आज मुक्त करत आहे. स्वतःवर दया करा. त्याला माफ नका करू, स्वतःला मुक्त करा. स्वतःला या मानसिक चक्रव्यूहातून बाहेर काढण्यासाठी आणि स्वतःचा स्वीकार करण्यासाठी कमेंटमध्ये ॲक्सेप्ट नक्की लिहा. भेटूया स्वादिष्टान हिलिंगच्या नवीन ऊर्जेसह. धन्यवाद.